हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या आरोपांनी खळबळ। राम मंदिर दान चोरी प्रकरण देशात ताजं असतानाच महाराष्ट्रात सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा खळबळजनक दावा मनसेचे राज ठाकरे यांनी केलाय। मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दान करत असतात, मात्र त्यांच्या पैशांचा हिशोब खरोखरच लागतो का? कुठं जातात हे पैसे? मंदिरातून हजारो कोटींची रक्कम लंपास केली जाते का? काय आहे राज ठाकरेंनी केलेला दावा आणि खरंच सिद्धिविनायक मंदिरातून किती कोटींची चोरी झाली आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा अत्यंत खळबळजनक आणि गंभीर आरोप केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा जाहीर स्फोट केलाय। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लिहिलेले एक पत्र जाहीरपणे वाचून दाखवलंय। या पत्रात मंदिरातील दानपेटीच्या मोजदानीत होणाऱ्या तफावतीचा सविस्तर पाढा वाचण्यात आलाय। राज ठाकरे यांच्या या संपूर्ण आरोपांमुळे महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे। महोदय, विश्वस्तांच्या सतर्कतेमुळे मंदिरातल्या दानपेटीतून पैसे चोरणारे कर्मचारी पकडले गेलेले आहेत। हे कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी मंदिरातल्या दानपेटीतील रकमेची मोजदात ही 50 लाख रुपयाच्या आत होती। मात्र हे कर्मचारी पकडल्यानंतर गेले 3 आठवड्याची दानपेटी रक्कम ही 1.5 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। याचाच अर्थ यापूर्वी दर आठवड्याला दानपेटीतील जमा होणाऱ्या काही रकमेतील काही रक्कम ही लंपास होत होती। त्यामुळे दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांचे मंदिराचे नुकसान होत होते। याचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर आहेत असा आमचा ठाम संशय आहे। साहेब, या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेऊन शासकीय पातळीवरती संबंधित प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी लावावी अशी आमची आपणास विनंती आहे। विश्वस्त मंडळ सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी मुंबई, हे सगळ्यांनी सह्या केल्या आहेत। राहुल लोंढे, भास्कर शेट्टी, महेश मुदलियार, जितेंद्र राऊत, मीना कांबळी, मनीषा तुपे, गोपाळ दळवी, सुदर्शन सांगळे हे त्यांचं पत्र आहे। राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे याचा अगदी सरळ अर्थ असा निघतो की दर आठवड्याला तब्बल 1 कोटी रुपयांची रक्कम अधिकृत नोंदणीत येण्यापूर्वीच मधल्यामध्ये गायब केली जात होती। एका वर्षात 52 आठवडे असतात। या हिशोबानं जर दर आठवड्याला 1 कोटी रुपये लंपास होत असतील तर वर्षाकाठी सुमारे 52 कोटी रुपयांचा हा घोटाळा असू शकतो, ज्यातील किमान 18 कोटी रुपयांच्या चोरीचा संशय आहे। आपण अत्यंत भाबडेपणानं आणि श्रद्धेनं देवचरणी जे दान अर्पण करतो त्यावर मंदिरातील काही ठराविक टोळ्या दरोडा टाकतायत असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी केलाय। राज ठाकरे यांनी या भ्रष्टाचाराचे धागेदोरे वरिष्ठ पातळीवर जोडले असल्याचा आरोप केलाय। मंदिराचे विश्वस्त यांच्या संगनमताशिवाय एवढी मोठी चोरी वर्षानुवर्ष सुरू राहणे अशक्य आहे असं त्यांनी सांगितलंय। यासोबतच त्यांनी राज्यातील महायुती सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेवरही तीव्र शब्दात निशाणा साधलाय। सरकारवर आणि एकूणच राजकीय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उरलेला नाहीये, म्हणूनच सामान्य माणूस, तरुण आणि विद्यार्थी आपली गाराणी घेऊन मंदिरात जातात, देवाच्या पायऱ्या झिजवतात, नोकरी मिळावी, परीक्षेत यश मिळावं म्हणून तरुण प्रार्थना करतात। परंतु ज्या मंदिरात ते तरुण डोकं टेकवतात तिथंच जर कोट्यावधी रुपयांची लूट होतीये, हा भाविकांच्या आस्थेची खेळ आहे अशी टीका त्यांनी केली आहे। हे सगळं म्हणजे 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधून चोरी होतीये। आपण भाबडेपणाने, भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण टाकतोय, हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। सरकारवरती विश्वास ठेवता येत नाही म्हणून मंदिरात जावं, तर मंदिरावरती विश्वास ठेवता येत नाही। ही जर समजा देशाची परिस्थिती असेल, होईल काय? रस्त्यावरतीच उद्रेक होईल। राजकारण सोडून द्या बाजूला। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींचा सामूहिक देशाचा म्हणून, राज्याचा म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे सर्वांनी मिळून।
आता प्रश्न असा उपस्थित होतो की मंदिरातून चोरांच्या घटना खरोखरच अचानक वाढल्या आहेत का, की यामागे केवळ राजकीय हेतू आहे? सिद्धिविनायक मंदिर हे फक्त मुंबईचंच नाही तर जगभरातील कोट्यावधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं गुप्तदान, सोन्या चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू या ठिकाणी अर्पण केल्या जातात. सिद्धिविनायक मंदिरासारख्या मोठ्या देवस्थानांचा कारभार हा सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास कायदा अंतर्गत सरकारी देखरेखीखाली चालतो. या मंदिराच्या विश्वस्त मंडळावर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची वर्णी लावली जाते. जेव्हा जेव्हा अशा मोठ्या धार्मिक संस्थांवर राजकीय नियुक्त्या होतात तेव्हा पारदर्शकता कमी होऊन भ्रष्टाचाराला वाव मिळतो, असा आजवरचा अनुभव आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांना पकडण्यापूर्वी जमा होणारी 50 लाख रुपयांची रक्कम आणि त्यांच्या अटकेनंतर अचानक वाढून 1.5 कोटी झालेली रक्कम हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. हा आकड्यांमधील फरकच सिद्ध करतो की मंदिरात पद्धतशीरपणे नियोजित रीतीनं अंतर्गत चोऱ्या सुरू होत्या. चोरीच्या घटना अचानक वाढलेल्या नाहीयेत, तर त्या अनेक वर्षांपासून गुप्तपणे आणि संघटितपणे सुरू होत्या, ज्या आता अंतर्गत वादातून किंवा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चव्हाट्यावर आल्यात. अशा प्रकारच्या मोठ्या देवस्थानांमध्ये कंत्राटी पद्धतीनं सुरक्षा रक्षक आणि मोजदाद करणारे कर्मचारी नेमले जातात. या कंत्राटी पद्धतीमध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो, ज्याचा फायदा घेऊन दानपेटीतील कॅश गायब केली जाते. या वादाला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी म्हणजे आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या तिजोरीतून आणि देणग्यांमधून चोरी झाली आहे. या सर्व घडामोडींचा निष्कर्ष काढायचा झाल्यास मंदिरातील दानपेटीतील चोऱ्या या काही एका रात्रीत वाढलेल्या नाहीयेत, तर यंत्रणेतील शिथिलता, सीसीटीव्ही देखरेखीमधील त्रुटी, मोजदाद प्रक्रियेतील अपारदर्शकता आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे या चोऱ्या वर्षानुवर्षे सुरू होत्या. राज ठाकरे यांनी मांडलेली आकडेवारी ही केवळ प्राथमिक संशयावर आधारित नसून दानपेटीतील रकमेत झालेल्या वाढीच्या ठोस गणितावर आधारित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आगामी निवडणुकांचे वारे वाहत असताना मंदिरातील भ्रष्टाचाराचा हा मुद्दा संवेदनशील बनलाय. भाविकांच्या पैशांचा अपहार करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करणं आणि मंदिर प्रशासनात संपूर्ण डिजिटल पारदर्शकता आणणं हाच या समस्येवरील एकमेव उपाय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.